नमस्कार. आर विद्यालय जळगाव, इयत्ता 9वी, विषय भूगोल, प्रकरण 2, अंतर्गत हालचाली, भाग 2. मी प्रवीण पाटील या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण अंतर्गत हालचालींमधील मंद भूहालचालींचा अभ्यास केला होता. मंद भूहालचालींचा खडकांवर होणारा परिणाम, त्यामुळे होणाऱ्या पर्वत निर्माणकारी हालचाली, वली पर्वतांची निर्मिती, खचदरी, ठोकळा पर्वत यासारखे मंद भूहालचालींचे परिणामसुद्धा आपण पाहिलेत. त्यानंतर त्यातला दुसरा भाग आपण पाहिला तो म्हणजे खंड निर्माणकारी हालचाली, ज्याच्यामध्ये भूखंडाची नवीन निर्मिती होते किंवा असलेला भूखंड ह्रास होतो, या बाबतीत आपण माहिती घेतली. त्यानंतर आता शीघ्र भूहालचाली याविषयी माहिती घेऊयात. मित्रांनो, या पाठाच्या सुरुवातीलाच भूकंपाच्या बातमीचा अभ्यास आपण पाहिला. याच्यामध्ये भूकंप, भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे हादरणे, थरथरणे, याचाच अर्थ भूपृष्ठ कंपायमान होणे, भूपृष्ठ थरथरणे, जमीन थरथरणे म्हणजेच भूकंप होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता आणि परिणाम याची माहिती आपल्याला त्या पहिल्या चित्रावरून, पहिल्या फोटोग्राफ्सवरून आलेली असेल. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये शीघ्र भूहालचालीमुळे ज्या महत्त्वपूर्ण घटना घडतात, त्यामध्ये एक भूकंप आणि दुसरा ज्वालामुखी, या दोन घटनांची म्हणजेच या शीघ्र हालचालींची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यामधला पहिला भाग आहे तो म्हणजे भूकंप. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो. हा ताण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर तो मोकळा व्हायला सुरुवात होतो आणि त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन व्हायला सुरुवात होते. म्हणजेच ऊर्जा लहरी निर्माण होत असतात आणि त्यामुळे भूपृष्ठ कंप पावतं. यालाच आपण भूकंप असं म्हणतो. साधारणतः वेगवेगळ्या प्रकारची तीव्रता भूकंपामध्ये आपल्याला दिसते. भूकंपाची ही जी तीव्रता आहे, ही तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. मग भूकंप होण्याची नेमकी कारणं काय आहेत? ही जमीन का हादरते? तर भूकंप होण्याची जी कारणे आहेत त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे भूपट्ट सरकणे. तर भूपट्ट म्हणजे नेमकं काय? तर भूकवच जे आहे, हे भूकवच हे प्रावरणावर तरंगलेलं आहे. आतापर्यंत आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा अभ्यास केलेला आहे, अंतर्गत रचना पाहिलेली आहे. त्यामध्ये मुख्य 3 भाग आपण अभ्यासलेले आहेत: भूकवच, प्रावरण आणि गाभा. तर भूकवच जे आहे, हे भूकवच हे प्रावरणावर तरंगलेलं आहे, परंतु ते सलग आहे असं नाही. त्याचे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे तुकडे आहेत. 6 मोठे आणि जवळपास 12 छोटे तुकडे आहेत, ज्याला भूपट्ट असं म्हणतात. हे भूपट्ट ज्या वेळेस एकमेकांकडे सरकतात, त्यावेळेस भूपट्ट एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे भूकंप घडून येतो. भूपट्ट जे आहेत ते प्रावरणाच्या थरावर तरंगलेले आहेत. प्रावरणाचा जो भाग आहे तो द्रवरूप आहे आणि त्यावर ते तरंगलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळेस ते एकमेकांकडे सरकतात
त्यावेळेस ते एकमेकांवर आदळतात आणि त्या एकमेकांवर आदळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भूकंप घडून येतात. काही वेळेस हे भूपट्ट एकमेकांकडे सरकत असताना एखादा भूपट्ट हा दुसऱ्याच्या खाली जातो. म्हणजेच एक खाली जातो तर दुसरा वर येतो आणि त्यामुळे सुद्धा भूकंप जे आहेत ते घडून येतात. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतात. ज्या वेळेस भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ताण निर्माण होतो त्या वेळेस विभंग घडून येतात, जमिनीला भेगा पडतात, तडे जातात आणि त्यावेळेस भूकंप हे घडून येत असतात. त्याचप्रमाणे पृथ्वी भूकवचाच्या अंतर्गत भागामध्ये असणारा लाव्हारस ज्या वेळेस वर येतो म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे धक्के बसत असतात. हा भूकंप होत असताना असणारी जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. त्या काही संज्ञा आहेत, त्या संज्ञा आपल्याला या आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. उदाहरणार्थ पहिली संज्ञा आहे भूकंपनाभी. नेमकं भूकंपनाभी म्हणजे काय? तर भूपृष्ठाखाली होणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचाली मोठ्या प्रमाणावर होतात आणि त्यामुळे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ताण निर्माण होतो व हा जो ताण आहे हा ताण भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये साचत जातो. एखाद्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे हा ताण गेल्यानंतर भूकवचामध्ये काही भागामध्ये हा ताण मोकळा होतो. ज्या ठिकाणी हा ताण मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन व्हायला सुरुवात होते. या भागातून ऊर्जा लहरी वेगवेगळ्या दिशेने प्रवास करायला लागतात. त्यालाच आपण भूकंपाचं केंद्र असं म्हणतो. म्हणजेच अंतर्गत भागामध्ये ज्या ठिकाणी ताण मोकळा होतो, ऊर्जेचं उत्सर्जन व्हायला सुरुवात होते, ऊर्जा लहरी या प्रवास करायला सुरुवात करतात, ते जे केंद्र आहे त्या केंद्राला आपण भूकंप केंद्र असं म्हणतो. हे जे भूकंप केंद्र आहे यालाच भूकंप नाभी असं म्हटलं जातं. या आकृतीमध्ये आपल्याला भूकंप नाभी जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे अपिकेंद्र. या ठिकाणी भूकंपाच्या केंद्रापासून किंवा भूकंप नाभीपासून ऊर्जा लहरी ज्या आहेत त्या ऊर्जा लहरी वेगवेगळ्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करतात. या ऊर्जा लहरी भूपृष्ठावर सर्वात प्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात, ऊर्जा लहरी भूपृष्ठावर सर्वात प्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात तो भाग म्हणजेच अपिकेंद्र आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये हे अपिकेंद्र आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. ज्या वेळेस ऊर्जा लहरी या केंद्रावर पोहोचतात त्यावेळेस त्या भागामध्ये भूकंपाचा मोठा धक्का आपल्याला जाणवतो. सर्वात प्रथम या लहरी जिथे पोहोचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का प्रथम जाणवतो आणि ज्या ठिकाणी भूकंपाचा धक्का प्रथम जाणवतो त्या भागाला अपिकेंद्र असं म्हटलं जातं. त्यानंतर भूकंप लहरींचे प्रकार. ज्या भूकंप लहरी भूकंप नाभीपासून वेगवेगळ्या दिशांनी प्रवास करायला सुरुवात करतात त्या 3 प्रकारच्या आहेत. त्यातली पहिली प्राथमिक लहरी, ज्याला प्रायमरी किंवा पी वेव्ज असं म्हटलं जातं.
भूगर्भामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वात प्रथम पोहोचतात. या लहरी या भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपामध्ये अत्यंत वेगाने प्रवास करतात. लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण जे आहेत ते या लहरींच्या वहनाच्या दिशेने मागे पुढे होतात. या ज्या लहरी आहेत या लहरी घन, द्रव आणि वायू अशा तीनही माध्यमांमधून प्रवास करतात. मात्र ज्यावेळेस त्या द्रव भागातून किंवा द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करत असतात त्यावेळेस त्यांच्या दिशेमध्ये बदल होतो. प्राथमिक लहरी प्रवास करताना मागे पुढे होत असतात आणि त्यामुळे भूपृष्ठावरील ज्या इमारती आहेत त्यासुद्धा मागे पुढे हलतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम लहरी, ज्याला सेकंडरी वेव्ज असं म्हटलं जातं किंवा एस वेव्ज म्हटलं जातं. प्राथमिक लहरींच्या नंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या ज्या आहेत त्या आहेत सेकंडरी वेव्ज. यालाच दुय्यम लहरी असं म्हटलं जातं किंवा त्याला एस वेव्ज असं म्हटलं जातं. या ज्या लहरी आहेत त्या लहरी भूकंप नाभीपासून सगळ्या दिशांनी प्रवास करतात. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दिसतं आहे ही भूकंप नाभी आहे आणि या लहरी ज्या आहेत प्राथमिक लहरी आणि सेकंडरी वेव्ज किंवा दुय्यम लहरी या प्रवास करताना आपल्याला दिसतं आहे. या ज्या लहरी आहेत दुय्यम लहरी यांचा वेग हा प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे प्राथमिक लहरी या सर्वात आधी भूपृष्ठापर्यंत पोहोचत असतात. या लहरींच्या मार्गामध्ये असणारे जे खडकांचे कण आहेत ते लहरींच्या वहनाच्या दिशेने वर खाली होतात. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने वर खाली या लहरींमध्ये आपल्याला या लहरी ज्या आहेत त्या वर खाली अशा पद्धतीने वाहताना आपल्याला दिसून येत आहेत किंवा प्रवास करताना दिसून येत आहेत. आणि त्याच पद्धतीने खडकांचे जे कण आहेत ते या ठिकाणी वर खाली होत असतात. या लहरी फक्त घन पदार्थांमधून प्रवास करू शकतात. द्रव पदार्थात शिरल्यानंतर म्हणजे प्रावरणात शिरल्यानंतर त्या त्याच ठिकाणी शोषल्या जातात. या लहरी ज्या ठिकाणी भूपृष्ठावर पोहोचतात भूपृष्ठापर्यंत पोहोचतात त्यावेळेस भूपृष्ठावरील ज्या इमारती आहेत त्या इमारती या वर खाली अशा पद्धतीने हलत असतात. या लहरी ज्या आहेत त्या प्राथमिक लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भूपृष्ठ लहरी, ज्याला सरफेस वेव्ज किंवा एल वेव्ज असं म्हटलं जातं. प्राथमिक आणि दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. म्हणजे जेव्हा या प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी या अपिकेंद्रापर्यंत येऊन पोचतात भूपृष्ठापर्यंत येऊन पोचतात त्यावेळेस या ठिकाणी भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं भूपृष्ठाला समांतर अशी ही भूपृष्ठ लहरी ज्या आहेत त्या तयार झालेल्या दिसत आहेत आकृतीमध्ये. या ज्या लहरी आहेत या लहरी भूकवचामध्ये पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात आणि या लहरी अतिशय विनाशकारी असतात. त्यानंतर भूकंप मापन यंत्र. मित्रांनो, या यंत्राच्या द्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखावरून आपल्याला भूकंप लहरी ज्या आहेत त्या भूकंप लहरींची तीव्रता कळते. त्या भूकंपाची तीव्रता आपल्याला कळते. ही जी आकृती आहे या ठिकाणी हे भूकंप मापक यंत्र आहे. हे यंत्र भूकवचावर खडकावर बसवण्यात आलेलं असतं. याला एक स्प्रिंग आहे. त्या स्प्रिंगला हा दांडा जोडलेला आहे. ज्या वेळेस भूकवचाला हादरे बसतात त्यावेळेस तो स्प्रिंग त्याची हालचाल होते, तो वर खाली होतो आणि
त्यामुळे त्याला जोडलेला हा जो दांडा आहे तो वर खाली होतो. त्याला समोर एक पेन्सिल जोडलेली आहे. त्या पेन्सिलीचं टोक बरोबर त्या कागदाला स्पर्श करत असतं. हा जो कागद आहे या ठिकाणी दाखवलेला आहे की तो असा गोल फिरतो आणि त्यामुळे तो कागद गोल फिरत असतो आणि पेन्सिलचं टोक हे कमी जास्त होत असतं आणि एक आलेख त्या कागदावर तयार होत असतो. जो आलेख या ठिकाणी खाली आपल्यासाठी दाखवलेला आहे. इथे हा आलेख जो आहे तो दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने या यंत्राच्या साहाय्याने भूकंपाचा आलेख जो आहे तो आपल्याला काढता येतो. आता आधुनिक भूकंप मापन यंत्र तयार झालेली आहेत. त्यांच्याद्वारे अतिशय सूक्ष्म अशा लहरी देखील आपल्याला मोजता येतात आणि भूकंपाची तीव्रता जी आहे ती त्यावरून आपल्याला कळत असते. त्यानंतर भूकंपाचे परिणाम. मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी भूकंप होतात त्या ठिकाणी अतिशय भयानक परिणाम हे आतापर्यंत जाणवलेले आहे. आपली पहिली बातमी जर का आपण पाहिली या पाठाच्या सुरुवातीची, जी पहिल्या भागामध्ये मी घेतलेली आहे, तर त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे ते आपल्याला कळतं. त्याचा अंदाज आपल्याला करता येतो आणि त्यामुळे भूकंपाचे परिणाम हे खूप भयानक असतात. जर आपण पाहिलं तर भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात, जमिनीला मोठ्या प्रमाणावर भेगा पडतात. काही भागामध्ये भूमिपात होऊन मोठ्या दरडी खाली कोसळतात. ज्या दरडींमध्ये लोक दाबले जातात, घरं दाबली जातात. खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते. काही वेळा भूजलाचे मार्गही बदलतात. त्यामुळे काही भागामध्ये विहिरी कोरड्या पडतात. अंतर्गत भागामध्ये भूजलाचे जे मार्ग आहेत ते मार्ग बदलल्यामुळे ज्या विहिरींना पाणी आहेत अशा विहिरी कोरड्या पडतात आणि काही भागामध्ये विहिरींना पाणी येतं. काही प्रदेश हे वर उंचावतात तर काही प्रदेश खाली खचतात. जर सागराच्या पाण्यामध्ये किंवा सागराच्या तळाशी भूकंप घडून आला तर मोठ्या प्रमाणावर सुनामी लाटा तयार होतात आणि या सुनामी लाटा ज्या आहेत त्या किनारी प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी करत असतात. हिमाच्छादित प्रदेशामध्ये हिमकडे कोसळतात, इमारती कोसळतात आणि त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर घडून येतो. काही वेळेस वाहतुकीचे मार्ग जे आहेत ते खंडित होतात, रस्ते तुटतात. लोहमार्ग जे आहेत त्या लोहमार्गांवर परिणाम होतो. बऱ्याच ठिकाणी रेल्वे लाईन्स जे आहेत किंवा रेल्वेचे जे रूळ आहेत ते वाकतात, तुटतात. काही भागामध्ये संदेशवहन व्यवस्था पूर्णपणे कोलमडते आणि अशा पद्धतीने भूकंपाचे खूप मोठे विनाशकारी परिणाम जे आहेत ते विनाशकारी परिणाम आपल्याला दिसून येतात. भूकंपानंतर दुसरी जी शीघ्र भू हालचाल आहे ती शीघ्र भू हालचाल म्हणजे ज्वालामुखी आहे. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीवर फेकले जातात किंवा पृथ्वीपृष्ठावर भूकवचावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक आहे. ज्या ज्या वेळेस ज्वालामुखीचा उद्रेक घडत असतो त्यावेळेस राख, पाण्याची वाफ, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे विषारी आणि ज्वलनशील वायू जे आहेत ते वायू तप्त शिलारसाबरोबर बाहेर फेकले जातात आणि त्यालाच आपण ज्वालामुखीचा उद्रेक असं म्हणतो. हा शिलारस अंतर्गत भागात ज्याला शिलारस म्हटलं जातं तो एकदा भूपृष्ठावर आल्यावर त्याला आपण लाव्हारस असं म्हणतो. लाव्हारस किंवा हा जो ज्वालामुखी आहे या ज्वालामुखीचा जो उद्रेक होतो त्या उद्रेकावरून त्याचे दोन प्रमुख प्रकार पडतात. पहिला आहे केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळेस शिलारस भूपृष्ठाअंतर्गत
एखाद्या नलिकेसारख्या भागातून, या ठिकाणी बघा असा गोलाकार भागातून तो वर येत आहे. तर अशा गोलाकार भागातून एखाद्या नळीसारख्या भागातून जेव्हा हा शिलारस वर येतो, तो बाहेर फेकला जातो आणि त्या नलिकेच्या किंवा त्या नळीच्या मुखाभोवती तो पसरतो. असा जो प्रकार आहे त्याला केंद्रीय ज्वालामुखी असं म्हणतात. या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये लाव्हारस हा त्या नलिकेच्या आजूबाजूला साचतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो लाव्हारस आहे तो थंड झाल्यावर एक शंकूच्या आकाराचा पर्वत किंवा टेकडी तयार होते, ज्याला शंकू आकाराचे ज्वालामुखी पर्वत असं म्हटलं जातं. उदाहरण जपानमधील फुजियामा, टांझानियामधील किलीमांजरो हे जे पर्वत आहेत हे ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेले शंकू पर्वत आहेत. त्यानंतर याचा दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजे भेगीय उद्रेक. पहिल्या प्रकारामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं की जो लाव्हारस आहे हा वर आल्यावर तो एका नळीसारख्या भागातून वर आलेला आहे. भेगीय उद्रेकामध्ये शिलारस जो आहे हा शिलारस अंतर्गत भागातून बाहेर येत असताना तो नलिकेऐवजी भूपृष्ठाला ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या भेगांमधून, त्या तडांमधून तो बाहेर येतो आणि त्या भेगांच्या किंवा तडांच्या दोन्ही बाजूला तो पसरतो आणि त्यापासून पठारं तयार होतात. भारतातलं दख्खनचं जे पठार आहे हे पठार या ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकामुळे तयार झालेलं आहे. मित्रांनो, भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक हे जर आपण पाहिलं तर भूपट्टांच्या ज्या सीमा आहेत त्या सीमावर्ती भागांमध्ये हे दोन्ही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही हालचाली आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. या हालचालींमध्ये काही ठिकाणी भूपट्टाचा ऱ्हास होतो तर काही भागामध्ये नवीन भूपट्ट निर्माण होतात. ज्या ठिकाणी नवीन भूपट्ट तयार होतं त्याला भूपट्ट निर्मिती सीमा असं म्हटलं जातं. ज्या भागामध्ये भूपट्टाचा ऱ्हास होतो त्याला भूपट्ट ऱ्हास सीमा असं म्हटलं जातं. त्यानंतर ज्वालामुखीचे परिणाम आपण बघूयात. मित्रांनो, ज्वालामुखीचा उद्रेक ज्यावेळेस होतो त्यावेळेस आजूबाजूच्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होताना आपल्याला दिसून येते. खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी या ठिकाणी होते. जर ज्वालामुखीचा उद्रेक महासागराच्या तळाशी होत असेल तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सुनामी लाटा निर्माण होतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते. बेटची बेटं नष्ट होतात. काही वेळेस किनारी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते. ज्वालामुखीमधून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ हे जे इतर घटक आहेत हे उद्रेकाच्या वेळेस बाहेर पडतात आणि ते वातावरणात पसरतात. हे सगळे घटक दीर्घकाळापर्यंत वातावरणामध्ये तसेच तरंगत राहतात आणि त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडतं. ज्वालामुखीची जी राख आहे ती राख जमिनीवर पसरली तर जमीन सुपीक बनते. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजं ही भूपृष्ठाजवळ उपलब्ध होतात आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास करता येतो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते, नवीन भूपृष्ठ तयार होतं किंवा एखाद्या ठिकाणी असणारं बेट ते नष्टही होऊ शकतं. म्हणजेच नवीन भूमी तयारही होऊ शकते किंवा असलेली भूमीसुद्धा नष्ट होऊ शकते. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचं पाणी साचून
त्या ठिकाणी सरोवर तयार होतात आणि अशा पद्धतीने भूकंप आणि ज्वालामुखीचे मोठे विनाशकारी परिणाम जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, या ठिकाणी अंतर्गत हालचाली भाग 2 ज्यामध्ये शीघ्र भू हालचाली हा भाग आपण पाहिलात. या ठिकाणी हा भाग संपलेला आहे. जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.